दिव्यांग महिलेवर लैंगिक शोषण करून ब्लॅकमेल। आधी नशेचे पदार्थ मिसळून खायला दिलं, नंतर अत्याचार। अल्पवयीन मूकबधिर तरुणीवर नशेचं औषध देऊन बलात्कार, अश्लील व्हिडिओ शूट करून दीर्घकाळ ब्लॅकमेलिंग व मानसिक छळ। मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका दिव्यांग तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। तब्बल 16 वर्षांनंतर तिच्यासोबत घडलेली ही भयानक घटना उघडकीस आणली। पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। संबंधित आरोपी शारीरिकदृष्ट्या विकलांग म्हणजेच मूकबधिर असणाऱ्या तरुणींना टार्गेट करून त्यांचं लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग आणि मानसिक छळ करायचा। मिळालेल्या माहितीनुसार पीडितेने नुकतंच तिच्यासोबत घडलेल्या घृणास्पद प्रकाराबद्दल सांगितलं। आरोपीच्या घाणेरड्या कृत्याला कंटाळून पीडितेने व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तिच्या मित्रांना आणि साथीदारांना सांगितलं। पीडितेला बोलता येत नसल्याने तिने हातवारे करूनच या प्रकरणाबाबत तिच्या मैत्रिणीला सांगितलं। यामध्ये आरोपीने तरुणीला नशेचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचं पीडितेने सांगितलं। हा घृणास्पद प्रकार 2009 मध्ये तिच्यासोबत घडला। यावेळी ती अल्पवयीन होती। एवढेच नाही तर आरोपीच्या वागण्याला वैतागून दुसऱ्या तरुणीने सुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे। पीडित तरुणी ही मुंबईच्या पश्चिम उपनगरातील रहिवाशी आहे। 2009 मध्ये तिची मैत्रीण तिला फिरायला जाण्याच्या बहाण्याने सांताक्रूजला वाकोला येथे आरोपीच्या घरी घेऊन गेली। तिथे आरोपीने पीडितेचा वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने समोसे आणि ड्रिंक्स पाजले, ज्यात मादक पदार्थ मिसळण्यात आला होता। काही वेळानंतर तिची मैत्रीण तिथून निघून गेली। पीडित तरुणीने सांगितले की तिची मैत्रीण आरोपीच्या घरातून निघून गेल्यानंतर आरोपीने तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केलं आणि त्या घटनेचा व्हिडिओ सुद्धा बनवला। त्यानंतर या व्हिडिओच्या आधारे तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली। पीडिता पुढे म्हणाली की बराच काळ तिने या भयानक घटनेबद्दल कोणाला काहीच सांगितलं नाही। आरोपी तिला सतत धमक्या देत होता, त्यामुळे समाजाच्या भीतीमुळे ती कोणाला काहीच सांगू शकली नाही। अखेर तरुणीने धाडस दाखवलं आणि आपल्या पतीला या घटनेबद्दल सांगितले। या घटनेनंतर पीडित तिच्या पती आणि काही मित्रांसोबत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि तिथे पीडितेच्या जबाबाच्या आधारे तक्रार दाखल करण्यात आली। तक्रारीनंतर काही तासातच पोलिसांनी आरोपीला पालघरच्या विरार परिसरातून ताब्यात घेतले। तपासणीत आरोपीने केवळ एकाच महिलेवर नाही तर अशा अनेक महिलेवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी पीडितांना बळजबरीने व्हिडिओ कॉल करायला लावायचा आणि त्यावेळी त्यांचे अश्लील व्हिडिओ शूट करायचा। एवढेच नाही तर त्याच व्हिडिओच्या आधारे नंतर त्यांना ब्लॅकमेल करत होता। आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9, पालघर, मुंबई।